नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी कटोरी असती ना, कटोरी त्याला आपण अंडरग्राऊंड शिलाई कशी मारायची. म्हणजे जर आपण ब्लाऊज शिवल्यानंतर असे सुतं वगैरे निघतात आणि त्यावेळेस इथं कटोरीला फार खराब दिसतं आतल्या साईडला. जसं ब्लाऊज बाहेरून व्यवस्थित दिसावा असं आपल्याला वाटतं फिनिशिंग, तसं आतनं पण दिसणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं, तर जर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिको करू शकता. पण जर पिकोची मशीन नसेल तर कशा पद्धतीनं आपण कटोरीला अंडरग्राऊंड शिलाई मारायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे, जेणेकरून तुमचं फिनिशिंग खूप छान दिसेल. तर मैत्रिणींनो, हा जो आहे ना, हा 36 छतीचा ब्लाऊज आहे आणि हे मी पूर्ण अस्तर ह्याला जोडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही कटोरी पण कट करून घेतलेली आहे आणि ह्याचं हे अस्तर आहे. तर आता आपण बघूयात की कशा पद्धतीनं अंडरग्राऊंड शिलाई मारायची. तर ही कटोरी आहे ना, आता हा उलटा भाग आहे आणि हा सरळ भाग आहे. तर अगोदर आपण पूर्ण 1/2 इंच मार्जिन ठेवून आपण इथून अशी टीप मारून घेऊयात. अशी शिस्तीत शिस्तीत तुम्ही टीप मारून घ्या 1/2 इंच अंतर ठेवून. तर हे बघू शकता, थोडीशी लेवल करून घ्या व्यवस्थित, कमी जास्त झाला असेल तर. आता ही बघू शकता, मी आता असं इथून मारून घेतलेलं आहे पूर्ण. एक 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त अंतर ठेवून मी मारून घेतलेलं आहे टीप. आणि आता इथून बघू बघू शकता तुम्ही. आता ही जी आहे ना, ही आता वरून जोडून घ्यायची आपण. आता ही इथून जोडून घेतलेली आहे, तर अस्तर आहे ना, ते आता इथून सुरुवात करायचं जोडायला. तर आता पूर्ण हे असं व्यवस्थित आधी जोडून घेऊयात आपण. तर हे बघू शकता कशी ही अंडरग्राऊंड शिलाई तयार झाली बघा. इथून पूर्ण पॅक झालेलं आहे, कुठंही बाहेर फिनिशिंग खराब दिसत नाही आपलं. असं व्यवस्थित शिलाई पूर्ण जी मारलेली आहे ती आतल्या साईडला पूर्ण गेलेली आहे आणि ह्या साईडला पण बघू शकता किती व्यवस्थित असं फिनिशिंग आलेलं आहे. म्हणजे जेणेकरून जसं आपला ब्लाऊज बाहेरून व्यवस्थित वाटावा असं वाटतं ना, तर आतून सुद्धा जर फिनिशिंग आपल्याला व्यवस्थित हवं असेल तर अशा प्रकारची तुम्ही अंडरग्राऊंड शिलाई घेऊ शकता, जेणेकरून सूत पण निघणार नाही आणि लवकर ती कटोरी पण फिसकणार नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही शिलाई माराल तर ह्या साईडला जे फिसकायचे प्रॉब्लेम असतात, म्हणजे मेन इथं पूर्ण असं फिसकती कटोरी एक एक वेळेस जर फिटिंग जर व्यवस्थित खूप घट्ट झालं तर. मग त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीनं जर कराल तर फिसकणार सुद्धा नाही आणि खूप ही शिलाई खूप सुंदर दिसते. तर अशा पद्धतीनं मैत्रिणींनो, तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला किंवा तुम्ही कस्टमरचे जर ब्लाऊज शिवत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही अंडरग्राऊंड शिलाई मारून घ्या. आता तुम्ही ह्या शिलाईला काय म्हणता हे तुम्हाला माहिती, पण मी तर अंडरग्राऊंड शिलाई असं म्हणते. तर तुम्ही ह्या शिलाईला काय म्हणत असाल किंवा तुम्ही जर असं शिवत असाल तर ह्या पद्धतीला काय म्हणत असाल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.